जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 4 जण निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी तसंच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी जाहीर माघार घेत भाजप उमेदवाराला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळेच भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यामध्ये आता लढत होणार आहे। मात्र 4ही उमेदवारांची नावं बॅलेट पेपरवर आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत। आता आपण जळगावच्या तहसील केंद्रावरती आहोत। या ठिकाणी महापालिकेचे जे नगरसेवक आहेत ते मतदान करणार आहेत। जर आपण या निवडणुकीचा विचार केला तर एकूण 630 मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत। त्यामध्ये 315 महिला व 315 पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे। ही लढत सुरुवातीला चौरंगी वाटत होती, मात्र या लढतीमधून 2 प्रमुख उमेदवारांनी जी आहे ती माघार घेतलेली आहे। जाहीर पाठिंबा भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना दिलेला आहे। जर सुरुवातीला विचार केला आपण तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र सुरुवातीला शिंदे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी जाहीर माघार घेत भाजप उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला होता। त्यानंतर निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी देखील माघार घेत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा दर्शवला आहे। 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। अनिल चौधरी यांच्या माघारीमुळे भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं दिसत आहे। मात्र या निवडणुकीमध्ये किती मतदान होईल, भाजप उमेदवाराच्या पारड्यात किती मतदान पडेल, तसेच विरोधी पक्षांना किती मतदान पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।